मी प्रवीण रंधळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छान हॉट्सच्या सिरीज मध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचे क्वेश्चन नंबर 1 मधील ए बी, क्वेश्चन 2 मधील ए बी आणि क्वेश्चन 3 मधील ए बी हे सर्व क्वेश्चन खूप सोपे असतात आणि जे 3 मार्कचे थोडेसे कठीण असतात त्यामध्ये खूप सारे ऑर असतात, 50% ऑर असतात, त्यामुळे ते क्वेश्चन होऊन जातात। आता उरला क्वेश्चन नंबर 4 जो तुमचा 8 मार्क्सचा असतो आणि त्यानंतर उरतो तुमचा क्वेश्चन नंबर 5 जो तुमचा फक्त 3 मार्क्सचा असतो। आता या 8 मार्क्स मध्ये आणि या 3 मार्क्स मध्ये काय असं खास आहे तर तुम्हाला सांगतो, जेवढे मार्क्स तुम्हाला ते पहिले 29 मार्क्स म्हणजे 29 मार्क्स भेटण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच्या मिनिमम 3 टाइम जास्त मेहनत तुम्हाला हे उरलेले 11 मार्क्स देण्यासाठी करावी लागते। त्याचं रिझन असं आहे कारण याच्यामध्ये काही काही एक्सटर्नल क्वेश्चन किंवा बुक्स मधीलच कठीण क्वेश्चन येतात। आता ते कठीण क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी होईल तर मी तुमचे सगळे आयएमपी कठीण क्वेश्चन या सिरीज मध्ये कव्हर करून देईल, ज्यामध्ये मी तुम्हाला चॅप्टर मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये चॅप्टर मधील हॉट्स घेऊन देईल, म्हणजे तुमच्या बुक मध्ये आहे, एक्सरसाइज मध्ये किंवा प्रॉब्लेम सेट मध्ये आहे। त्याच्या बाद दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी घेईल तुमचे नवनीत मधील हॉट्स। नवनीत मधील हॉट्स म्हणजे तुमची नवनीतची गाईड असेल किंवा टार्गेटची गाईड असेल तर त्या गाईड मध्ये बघा जशी ही गाईड्स असते या गाईडच्या मागे प्रॅक्टिस साठी काही क्वेश्चन दिलेले असतात, अपेक्षित मध्ये दिलेले असतात, तर याच्यामधील हॉट्स घेईल आणि याच्यामधले हॉट्स गेले की डे 3। आता डे 3 मध्ये एक आणखीन हॉट्स घ्यायचे, त्यासाठी माझं स्पेशल पुस्तक आहे, ते स्पेशल पुस्तक मध्ये बरेचसे हॉट्स क्वेश्चन दिलेले आहे आणि हे हॉट्स क्वेश्चन म्हणजे या बुक मध्ये। मग असे करून आपण काय करू, तिन्ही याच्यातले सर्वेचे सर्व हॉट्स काय करून टाकू, एंड करून टाकू आणि 3 लेक्चर प्रत्येक चॅप्टरचे येणार नाही का, प्रत्येक चॅप्टरचे हॉट्स पाहिजे नाही तर मी तुम्हाला सांगतो मोस्टली लक्षात ठेवा हॉट्स एका स्पेसिफिक चॅप्टरचेच येतात। जर तुम्ही मॅथ्स 1 चा विचार केला तर मॅथ्स 1 मध्ये जे यामध्ये 3 क्वेश्चन येत असतात, क्वेश्चन 4 मधला पहिला क्वेश्चन, दुसरा आणि तिसरा, तर याच्यामधला एक क्वेश्चन असतो तुमचा स्टॅटिस्टिक्स मधला कन्फर्म, विच इज नॉट हॉट्स, तो हॉट्स मधला नसू शकतो कारण तो सिंपल स्टॅटिस्टिक्स मधला क्वेश्चन होतो। म्हणजे एक झाला, आता तुम्हाला किती सोडवायचा आहे, फक्त एक। मग उरलेला एक क्वेश्चन असेल तुमचा एपीचा आणि एक असेल तुमचा क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। हे कन्फर्म असंच येत आहे खूप दिवस झाले, म्हणजे आपल्याला याच्यामधले खूप सारे हॉट्स करणे म्हणून जे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे लाईक एपी इम्पॉर्टंट आहे कारण इझी पण आहे आणि इम्पॉर्टंट आहे म्हणून याच्यातले खूप जास्त मी घेईल आणि जे चॅप्टर जास्त इम्पॉर्टंट नाहीये त्याच्यातले कमी हॉट्स घेईल, मग ते एका दिवसात सगळं होऊन जाईल। म्हणून काही करून मी तुम्हाला तुमचे पेपर येण्याच्या आधीच म्हणजे आता फेब्रुवारी मंथ एंडिंग पर्यंत सगळेचे सगळे हॉट्स घेऊन देईल, पण तुम्हाला हे एक एक तासाचे लेक्चर थोडे माणुसकीत समजते ना, पूर्ण इमानदारीने पेन वही घेऊन बसून सॉल्व्ह करायचे। तुम्ही जर फक्त व्हिडिओ पाहिला आणि स्कूलमध्ये गेले होणार नाही। हे क्वेश्चन मी फक्त हुशार मुलांसाठी घेतोय, म्हणून ज्यांना मॅथ्स मध्ये 30च्या कमी पाहिजेत 40 पैकी त्यांनी बिलकुल या व्हिडिओला चालू करायचा प्रयत्न करू नका। क्वेश्चन पासन मॅड होऊन जासान तुम्ही, ते आधीचे 20 लेक्चर पहा। आयएमपी क्वेश्चन सोपे सोपे घेतलेले आहे तेच करा, याच्या नादी लागायचं नाही। ते क्वेश्चन 3-4 वेळेस प्रॅक्टिस करून घ्या, हे करायचे नाही। बट ज्यांना आउट ऑफच पाहिजेत त्यांना याच्याशिवाय पर्याय नाहीये, हे करून गेले नाही तर आउट ऑफ भेटणं पॉसिबलच नाही, इव्हन 95 पण क्रॉस होणार नाही कारण मॅथ्स 2 पण तसंच होईल। समजलं का आता? मग मी तुमचे सगळे क्वेश्चन घेऊन देतो, एक क्वेश्चन पाहायचा, मग व्हिडिओ पॉज करायचा आणि त्या क्वेश्चनला लिहून घ्यायचं, मग त्याला परत वाचायचं, नाही समजलं असेल तर स्टूलवर बसून परत पाहायचं। समजली गोष्ट? आणि त्या क्वेश्चनला 2 दिवसानंतर परत रिवाइज करायचं। जर तुम्ही असं करसाल नाही तर हे क्वेश्चन लक्षात राहणार नाही। हॉट्स आहे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स वाले क्वेश्चन, म्हणून हायर ऑर्डर। चलो पटापट पहिला क्वेश्चन, हे बुक मधले क्वेश्चन आहे सगळे जे 4 मार्क्स साठी येऊ शकतात किंवा 3 मार्क्स साठी क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ शकतात। चला सोपा आहे, मोस्टली क्वेश्चन नंबर 5 मध्ये येणार नाही, 3 साठी येईल, सॉरी क्वेश्चन नंबर 4 मध्ये येईल 4 मार्क्स साठी। तर सोपा साधा क्वेश्चन आहे। काय म्हणतो क्वेश्चन, आता हा क्वेश्चन शिकण्याच्या आधी तुम्हाला एपीचं सगळं आलेलं पाहिजे, ते येत असेल तरच हा व्हिडिओ पहा, नाही तर याच्यात काही नाही, यात मी डायरेक्ट शिकवणार आहे। चला पहा काय म्हणतोय की 17 टर्म इज 7 मोर दॅन 10 टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स। मग अशा वेळेस काय करायचं, सिंपल साधं लॉजिक लावायचं। आपल्याला ए दिलाय नाही, डी दिला नाही, काहीच दिलेलं नाही, तर अशा वेळेस काय करायचं, सिंपल जे जे दिलंय त्याचे फॉर्म्युले यूज करून काढणं लावायचे। सगळ्यात पहिले त्यांनी कोणती टर्म दिली आहे तर 17 टर्म। मग पहिल्यांदा सुरू करायचं की T17, हे माहितीये की नाही। आता T17 साठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला असेल, कोणता फॉर्म्युला असेल सांगा बरं पटकन, तो म्हणजे Tn चा फॉर्म्युला। काय आहे सांगा Tn चा फॉर्म्युला, a प्लस n मायनस 1 इंटू डी। आता याच्यात 17वी टर्म काढा, यांच्या जागी 17 पुट करा, T17 इक्वल टू काय येईल सांगा, a प्लस 17 मायनस 1 इंटू डी। सांगा पटकन 17 मायनस 1 किती होतात, 16d। मग एवढं काढून सोडून द्यायचं, याला करायचा डब्बा आणि जय माता दी। आता दुसरी टर्म कोणती दिली आहे 10th, मग ही काढायची परत Tn, परत दिले याचं नाव Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी। सांगा पटकन टी काय येईल 10 इक्वल टू a प्लस 10 मायनस 1 इंटू डी। सांगा किती येईल T10, a प्लस 9d।
आता दोन्हीचे दोन्ही काढून घेतले, T17 निघाला, T10 घेतला. आता घ्यायची मेन वाली कंडिशन जी बुक मध्ये दिली आहे. काय बुक मधली कंडिशन? तर ही बुक वाली कंडिशन पाहून घ्या काय म्हणते. ही बुक वाली कंडिशन म्हणते, हे म्हणते, चला पटकन पहा काय म्हणते. त्याला छोटं करून घेतो, इथं लिहितो 17 टर्म इज 7 मोर दॅन 10 टर्म. आता पहा कसं करायचं. त्याने काय म्हटलं 17 टर्म, मग लिहून घ्यायची 17 टर्म. 17 टर्म म्हणजे काय असते? T17 इज म्हटलं म्हणजे काय द्यायचं? इज इक्वल टू 7 मोर. मोर म्हणजे जास्त. मी तुम्हाला आधीच सांगितलंय वर्ड प्रॉब्लेम मध्ये मोर म्हटलं काय करायचं? +7 करायचं. मग हा केला मी +7. कोणामध्ये +7 करायचं? बट तर ज्याच्यामध्ये सांगलं असेल त्याच्यामध्ये 7 मोर म्हणजे 10 टर्म म्हणजे कशामध्ये करायचं? T10 मध्ये 7 प्लस करायचे. आता व्हॅल्यू पुट करा, सांगा T17 ची व्हॅल्यू किती आहे? A + 16D. मग इथे येईल A + 16D इज इक्वल टू T10 च्या जागी काय येईल सांगा? A + 9D. A + 9D इक्वल टू किती? 7. सॉरी इक्वल टू नाही रे, +7. आता काय करायचं माहितीये का? सगळे नंबर एका साईडला ठेवायचे आणि सगळे अल्फाबेट दुसऱ्या साईडला न्यायचे. मग आपण सगळे अल्फाबेट इकडच्या साईडला आणू. मग A + 16D. आता हे उठून जर या साईडला आले तर पटकन सांगा मला काय होईल? हा प्लस इकडे आला तर मायनस ए, हा इकडे आला तर -9D. जमलं? एवढं सोपं होतं. इक्वल टू किती? 7. आता बघा पहिला +A - A काय होईल? दोन्ही शेज होऊन जातील कारण दोघांचे साईन अलग अलग आहे, नंबर सेम आहे. आता 16 - 9 किती होतात? 7D इक्वल टू 7. 7 तिकडे पाठवून द्या, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेला तर डिव्हिजन. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7. किती आला आन्सर? 1. म्हणजे कॉमन डिफरन्स किती आला तुमचा? 1. COMMON कॉमन डिफरन्स DIFFERENC इक्वल टू किती? 1. समजलं? सोपं आहे. बट आता मी 2-4 टिप्स सांगतो तुम्हाला. त्या टिप्स कोणत्या? जेव्हा बी तुम्ही असा क्वेश्चन लिहिता तेव्हा वर काहीतरी हे वर्ड लिहून घेत जा. आता तुम्ही याच्यात कुठे लिहिलंय का ए म्हणजे काय, डी म्हणजे काय? नाही लिहिलं ना. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा बी तुम्ही असा क्वेश्चन सुरू करसाल तर सुरू करण्याआधीच 2-4 गोष्टी एक्स्ट्रा लिहत जा. कोणत्या गोष्टी? तर तुम्ही त्याच्यात जे बी घेत आहे ते लिहून काढायचं वरती की लेट ए इक्वल टू काय घ्यायची? फर्स्ट टर्म. आणि डी इक्वल टू काय घ्यायचा? कॉमन डिफरन्स. मग हे लिहून घ्यायचं लागलं. एवढ्या लिहिल्यानं काही फरक पडत नाही, आपला टाइम तर जात नाही एवढा. थोडीशी तर गोष्ट आहे, ते लिहिल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी समजतात. समजलं का? सोपा होता क्वेश्चन. किती आला तुमचा? 1. सिंपल सोपे साधे क्वेश्चन आहे, पण हे करायचे आहे, प्रॅक्टिस करायचे. चला पहा, ए डी काहीतरी दिलंय का? नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर परत तेच लॉजिक लावायचं. कोणतं वालं? आपलं पहिलं वालं. जे म्हटलंय ते पहा पहिल्यांदा. काय म्हटलंय त्यानं? सम ऑफ फर्स्ट 55 टर्म इन एन एपी इज किती आहे म्हणते? 3300. आणि फाइंड कोणती टर्म फाइंड करा? 28 टर्म. मग पहिले जे विचारलंय ते काढून घ्यायचं. काय विचारलंय त्यानं? 28 टर्म. मग आपल्याला विचारलंय T28 इक्वल टू किती? तर पहिल्यांदा TN चा फॉर्म्युला युज करा. TN चा फॉर्म्युला A + N - 1 इंटू D. नंतर TN चा फॉर्म्युला नुसार सांगा पटकन. T28 इक्वल टू A + 28 - 1 इंटू D. सांग किती येईल पटकन व्हॅल्यू? A + 27D. याला करायचा डब्बा. वाटलं तर म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता याच्यात व्हॅल्यू पुट केली की आन्सर येऊनच येईल. आता जे दिलंय ते घ्यायचं. काय दिलंय त्यांनी? सम ऑफ फर्स्ट 55 टर्म. मला सांगा सम ऑफ फर्स्ट 55 टर्म म्हणजे काय? SN. माहिती आहे ना, सम ऑफ म्हणजे काय असते? SN. आणि टी म्हणजे टर्म वाली टर्म. तर आता हे म्हटलं त्यानं सम ऑफ म्हणजे काय म्हटलं त्यानं ते आपण लिहून घेऊ. सम ऑफ फर्स्ट FIRST फर्स्ट 55 टर्म इज किती आहे म्हणते? 3300. म्हणजे तुमचा एन चा फॉर्म्युला कोणता? एस एन चा फॉर्म्युला सांगा पटकन. n डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 इंटू डी. आता व्हॅल्यू पुट करा. पहिल्यांदा n ची व्हॅल्यू किती येईल? 55. कारण त्यानं 55 टर्म म्हटल्या होत्या. मग टाका पटापट. 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a + 55 - 1 इंटू डी. बाकी काय टाकायचं नाही. मला सांगा S55 ची व्हॅल्यू किती आहे? 3300. मग इथं पुट करा 3300 इक्वल टू 55 ला 2 ने डिवाइड तर होत नाही, मग करायचं नाही. आतमध्ये पाठ 2a + 55 मधून एक गेला 54D. जमलं की नाही? आता इकडे पहा काय करतो मी. आता पहा सिंपल साधी गोष्ट. 2 इकडे कशामध्ये आहे? डिव्हिजन. इकडे आला तर मल्टिप्लिकेशन. 55 आहे त्याला इकडे नेऊ शकतो, पण आपण मी असं काही करणार नाही. मी एक शॉर्टकट आयडिया लावतो आणि 2 कॉमन काढतो. आता कॉमन कसा काढतात हा तुम्हाला गोष्ट माहित पाहिजे, फक्त सांगतो. इकडे पहा सिंपल गोष्ट पहा.
आता हा 3300 इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2 इंटू 2. आता हा 2 कुठून आला मी सांगतो. या सांगा याच्यातून 2 कॉमन निघतो की नाही, कॉमन काढणं समजते ना, त्याला डिवाइड करा. तर 2 जर चालला गेला तर उरला कोण, फक्त ए. प्लस 54 मधून जर 2 गेला तर 54 डिवायडेड बाय 2. 2 गेला म्हणजे 2 मायनस नाही करायचा, डिवाइड करायचा. किती उरतात सांगा पटकनी, 27. तर 27D जमलं की नाही. चलो पटकन 2 आला. हा वरचा 2 खालचा 2 राहील का, दोघे जाऊ द्या घरी. म्हणजे काय उरलं सांगा, 3300 इक्वल टू 55 इंटू ए प्लस 27D. याचं आन्सर आपल्याला काढायचंच आहे, ए प्लस 27D चं. मग याला इकडे पाठवून द्या. 3300 डिवायडेड बाय 55 करून घ्या, इक्वल टू काय, ए प्लस 27D. चलो किती आहेत सांगा पटकन. याला 11 ने डिवाइड होते, 11 5 55, 11 त्रिक 33. पटकनी पहा, 300 डिवायडेड बाय 5 इक्वल टू ए प्लस 27D. किती आहे, 5 1 5, 5 6 30. किती आलं, 60. म्हणजे ए प्लस 27D इक्वल टू किती, 60. आता म्हणा पुट इन इक्वेशन 1. कुठं टाकून द्या, इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 काय आहे पहा पटकनी, की T28 इक्वल टू ए प्लस 27D. आता मला सांगा ए प्लस 27D ची व्हॅल्यू किती आहे, 60. म्हणजे T28 किती आला तुमचा, 60. आणि हाच तर विचारला होता, म्हणून 28th टर्म इक्वल टू किती झाली, 60. जमलं का पहा. मग हे वाला लॉजिक लावाच लागेल. पहिले जे दिलंय ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला सॉरी जे विचारलंय ते घ्या. नंतर काय, जे दिलंय ते घ्या, त्याला सॉल्व्ह करत घ्या. धीरे धीरे तुमचं जे उत्तर पाहिजे ते भेटतेच. पण हे क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करून तुमच्या लक्षात राहणार नाहीये. किती वेळेस करावं लागतील, 2 3 4 प्रॅक्टिस मारत राहा. म्हणून लिहा, नंतर करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा पटकनी. आता पहा, इन द 9th term of an AP is 0, then show that the 29th term is the twice the 19th term. आता पहिल्यांदा गिवन लिहून घ्या. पहिल्यांदा काय दिलंय तुम्हाला, तुम्हाला दिलंय की 9th term म्हणजे T9. हे किती दिली आहे तुम्हाला, 0. आणि प्रूव्ह दॅट, काय करायचं, प्रूव्ह दॅट काय सांगितलं सांगा पटकनी. प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचंय, की 29th टर्म म्हणजे T29 इज म्हणजे इज इक्वल टू ट्वाइस म्हणजे दुप्पट कोणापेक्षा, T19 टर्म पेक्षा. मग हे तुम्हाला प्रूफ करायचं. पहिले हे तर समजलं पाहिजे. समजलं एवढं, त्यानं काय म्हटलं, 29 टर्म इज म्हणजे इज इक्वल टू ट्वाइस म्हणजे दुप्पट इंटू 19 टर्म. समजलं. आता हे कसं करायचं, तर प्रूफ मी सांगतो, पहा कसं करायचं. PROOF. पहिल्यांदा आता काय करायचं, जे गिवन आहे ते काढून घ्यायचं. मला सांगा TN चा फॉर्म्युला यूज करायला लागेल, कारण सगळं टी आहे. काय फॉर्म्युला, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. जे दिलंय ते घ्या. T9 इक्वल टू काय येईल, ए प्लस यांच्या जागी 9 मायनस 1 इंटू डी. T9 ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 इक्वल टू ए प्लस 9 म्हणून 1 गेला, 8D. या 8D इकडे प्लस आहे, इकडे आला तर काय होईल, मायनस. म्हणजे मायनस 8D इक्वल टू काय आला तुमचा, ए. म्हणजे ए ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करू शकता, मायनस 8T. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. एवढं समजलं का सांगा पटकन सगळ्यांना. अरे हो नाही काहीतरी बोला. सोपं होतं एवढं, की चला काय करणार, एवढं पुट करणार. आता घ्यायची याच्यातली एक एक टर्म. पहिल्यांदा कोणती घेता, 19 घेता की 29 घेता. पहिले छोटी व्हॅल्यू घ्यायची, कोणती घ्यायची, 19. आता नाव परत Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सांगा पटकन T19 काय येईल, ए प्लस यांच्या जागी टाकायचं 19 मायनस 1 इंटू डी. पटकन सांगा, T19 ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, नाही. मग ए ची व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे बा, मायनस 8D. मग इथं टाकतो मी मायनस 8D प्लस 19 मधून एक गेला, 18D. हे कुठून घेतलं आपण ना, फ्रॉम 1, कारण 1 वरून ए ची व्हॅल्यू घेतली. पटकन सांगा, 18 आणि 10 एक प्लस आहे एक मायनस आहे, दोघांची सबट्रॅक्शन होईल. 10 मधून 8 गेले, सॉरी 18 मधून 8 गेले, मायनस नाही 10D, कारण मोठ्या नंबरचं काय देतो आपण, साइन. मग T19 आपला आला. आला मस्त. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता घ्यायचं नाव परत, Tn इक्वल टू काय घ्यायचा, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. किती घ्यायचं सांगा, T29 इक्वल टू ए प्लस किती, 29 मायनस 1 इंटू डी. आता पटकन सांगा, T29 ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. T29 इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती, मायनस 8D टाका, प्लस किती होईल, 28D. कुठून घेतली व्हॅल्यू परत, फ्रॉम 1. आता मला सांगा, इकडं पहा, 28 मधून 8 गेले, किती आले, 20D. आता मला सांगा, मी या 20 ला 2 इंटू 10D लिहिलं तर चालते का, चालते. मला सांगा, 2 इंटू 10D कोणाची व्हॅल्यू आहे,
90चे, मग मी इथं T19 लिहिलं चालते का? मी इथे लिहून घेईन फ्रॉम, कुठून घेतलं मी 2 वरून, आणि हे काय इकडनं 229, हे पाहिजे होतं का आपल्याला? हो, हेच पाहिजे होतं, प्रूव्ड, PROVD, प्रूव्ड झालं की पहा, सोपं होतं. म्हणून पहिल्यांदा काय करणे, फक्त T9 वरून A ची व्हॅल्यू काढणे, नंतर काय करणे, T19 घ्यायचं, त्याची व्हॅल्यू किती येते 10D, नंतर T29 घ्यायचं, त्याची व्हॅल्यू किती येते 20D, 20D ला काय लिहायचं 2 into 10D, आणि 10D ची व्हॅल्यू काय टाकायची T19, झाला आन्सर. समजलं का? जमेल. मग हे वाले क्वेश्चन जास्त कठीण तर नाहीये, की असं नाही की समजतीलच नाही काय होईल, बट प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. आता हा क्वेश्चन पहा, याच्यासारखे 2-3 अलग अलग टाइपचे क्वेश्चन बुक मध्ये दिसून जातील, पण हा इम्पॉर्टंट मला वाटतो म्हणून आपण घेऊन घेऊ. चला पटकन सांगा, बोला. इन अन एपी सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म, जेव्हा बी तुम्हाला एपी म्हणतील आणि म्हणतील की 3 कॉन्झिक्युटिव्ह, एका मागच्या एक 3 आहे किंवा 5 टर्म आहे किंवा 4 टर्म आहे, तर त्या टर्म नेहमी अशाच घ्यायच्या, मधातल्याला ए घ्यायचं, त्याच्या पुढच्याला ए प्लस डी ए मायनस डी घ्यायचं, ए प्लस डी ए प्लस 2D घ्यायचं, मागच्याला ए मायनस डी घ्यायचं. कसं मी सांगतो, लेट 3 THREE लिहितो, THREE 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आर. कोणत्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म घ्यायचे? आता पहा, फर्स्ट टर्म, दुसरी कोणती असेल सेकंड टर्म, तिसरी कोणती असेल थर्ड टर्म. तर कोणकोणत्या घ्यायच्या? पहा, 3 कॉन्झिक्युटिव्ह कोणत्या असेल, मधातली घ्यायची ए, त्याच्या पुढची कोणती घ्यायची ए प्लस डी, आणि मागची कोणती घ्यायची ए मायनस डी. हे लक्षात ठेवा. जर याच्या पुढे अजून असती तर ए प्लस 2D, अजून असती तर ए प्लस 3D, याच्या मागे अजून असती तर ए मायनस 2D. म्हणून पुढच्या प्लस घ्यायच्या, डी वाढवत राहायचा, मागे मायनस घ्यायचे. घेतल्या? आता पहिली कंडिशन वाचा, काय म्हणते, सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज किती आहे म्हणते 27. मग फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन म्हणते की सगळ्यांची बेरीज किती आहे 27, म्हणजे ए मायनस डी प्लस हा ए प्लस ए प्लस डी, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, तिघांची बेरीज किती आहे म्हणते 27. मला सांगा कोण यातला कट होईल? ए कसा कट होईल? 1 ए 2 ए 3 ए, तर हा मायनस डी आणि हा प्लस डी काय होऊन जाईल कट. 1 ए 2 ए 3 ए किती झाले 3a इक्वल टू 27. पटकन सांगा 3 तिकडे पाठवला तर काय होईल 27 डिवायडेड बाय 3, म्हणजे a इक्वल टू किती आला तुमचा 9. संपलं. हे तर सोपं होतं. आता दुसरी कंडिशन, सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन काय बरं पटकन पहा. सेकंड काय ते, दिअर प्रोडक्ट इज 504. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, म्हणजे तुमचं बघा हा ए मायनस डी इंटू हा ए इंटू ए प्लस डी, याचा प्रोडक्ट किती येते म्हणते 504 आहे म्हणते 504. आता व्हॅल्यू पहिले पुट करून टाका, कोणाची ए ची. ए ची व्हॅल्यू किती आहे 9. मग जिथं जिथं ए दिसते तिथं काय होईल 9 मायनस डी इंटू 9 इंटू 9 प्लस डी इक्वल टू 504. पहिले तर हा 9 गुणाकार आहे, तिकडे गेला तर डिव्हिजन, म्हणजे हा बघा 9 मायनस डी, हा कोण उरला 9 प्लस डी इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. आता मला सांगा, तुम्हाला एक फॉर्म्युला आठवते का, ए मायनस बी ए प्लस बी काय असते तो, एका याच्यात जर दोघांची ऍडिशन, एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्यांची सबट्रॅक्शन, आणि दोघेही जर गुणाकारात असतील, बघा 2 ब्रॅकेट जवळ असतील, तर इथे एक फॉर्म्युला लागतो. कोणता असतो तो फॉर्म्युला पटकन सांगा. ए प्लस बी, ए मायनस बी वाला फॉर्म्युला लागतो एका घेतल्याला, तर त्यात होतो 9चा स्क्वेअर मायनस डी चा स्क्वेअर. हे कंपल्सरी होते. याचं डिव्हिजन करा, किती होते 9 9 9 5 45 9 54. इथं कोणता फॉर्म्युला यूज केला, तर ए प्लस बी ए मायनस बी असं जर कुठं दिसलं तर त्याचा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पक्क्यात सोपा आहे की पटकन पाहून घ्या, याच्यापेक्षा सोपं काहीच नसू शकते. पटकन सांगा, एवढं समजलं का? समजलं का? पटकन सांगा लवकर. मला मोबाईल सायलेंट कर द्या, कारण हे लोक फोन करत येतात. रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये होत नसली तरी मी तर मोबाईल मध्येच पाहिलं ना, मग मी हसतोय रडतोय काय करतोय दिसतंय ना याच्यात. पटकन सांगा, समजलं का? एवढं समजलं का? ए प्लस बी मायनस बी कसा यूज केला आता बघा, सोपी साधी गोष्ट. 9चा स्क्वेअर किती 81 मायनस डी स्क्वेअर, त्याचा होत नाही 56. आता डी स्क्वेअर हा मायनस आहे, म्हणून मायनस आपल्याला पाहिजे नाही, त्याला तिकडे पाठवा आणि 56 ला इकडे बोलवा. तर आपलं काय होईल सांगा, 81 56 आला तर मायनस 56, आणि डी तिकडे गेला तर डी स्क्वेअर. सांगा किती होतात पटकनी, जल्दी बोलो, अरे बोलो. 11 6 गेले, 5 राहिले, हातचा वापिस दिला 25 इक्वल टू डी चा स्क्वेअर. अब सबको पता है स्क्वेअर काढायचं असलं की टेकिंग स्क्वेअर, जेव्हाही तुमच्या याच्यात कोणतरी स्क्वेअर असतो तर स्क्वेअर रूट काढतात. मला सांगा डी किती येईल, 25 5चा स्क्वेअर आहे 5, तर 5 नाही याच्यात घेताना प्लस मायनस 5 घ्या, कारण प्लस 5चा स्क्वेअर बी 25
आणि -5 चा स्क्वेअर बी किती येते 25 आणि इथं येताना दोन्ही घ्यायचे. आता मला सांगा तुमच्यावर दोन व्हॅल्यू आहे. इफ a इक्वल टू 9 आहे अँड d किती आहे 5 और इफ a इक्वल टू 9 आहे आणि d इक्वल टू किती आहे -5. आता काढायच्या. मला सांगा फर्स्ट टर्म कोणती असेल, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर पटकन सांगा फर्स्ट काय होती a मायनस डी, दुसरी काय होती a काय होती a प्लस डी. आता ह्या सेम टर्म तुम्हाला बाहेर काढून दाखवायच्या, मग याच्या व्हॅल्यू पुट करणार फक्त. करा पुट पटापट. और म्हणजे ही इकडे चालली ही इकडे चालली, मधात लागलं लाईन काढून घ्या पटकन. पहा a मायनस डी, a किती आहे 9, 9 मायनस 5, मग हा किती आहे 9, हा किती आहे 9 प्लस 5, सांगा किती येईल पटकनी. 9 मायनस 5 4, इथं 9, 9 प्लस 5 14. इथं पहा 9 हा मायनस आणि हा कोण आहे पुढचा -5. मग मला सांगा 9 आणि 5 आणि मायनस मायनस काय होत असते मधात प्लस. 9 प्लस 5 किती होतील 14. इथं हा a म्हणजे कोण आहे 9च. हा बघा 9 प्लस -5, 9 प्लस मायनस काय होते -5, किती आलं उत्तर 4. देअरफॉर 3 टर्म्स आर, कोणकोणते 3 टर्म्स आहे 4, 9 and 14 और 3 टर्म्स, कोणकोणते 3 टर्म्स आर 14, 9 and 4. लक्षात ठेवा हे आणि हे नेहमी उलटेच येतात. हे असे सरळ जातील ते उलटे येतील. मग हे उत्तर आले पाहिजेत. कसे काढायचे समजले का? लवकर सांगा पटकन. सोपे कंडिशन आहे. आता दोनच वर्ड प्रॉब्लेम आहे जे इम्पॉर्टंट आहे. त्यातलं एक तर लय फालतू आहे, ते मी रेग्युलर मध्येच घेऊन घेतलंय, पण ते मी आता परत घेणार नाही, ते सिंपल वालं. पण हे वालाही रेग्युलर मध्ये घेतलं होतं, पण मी परत घेतो कारण हे इम्पॉर्टंट आहे आणि हे एक्झाम मध्ये कुठं ना कुठं दिसेल. मॅन बॉरोज वाला क्वेश्चन कसाही येऊ शकतो, मी तुम्हाला सगळे ऑप्शन सांगतो. पहा क्वेश्चन कसा येऊ शकतो. तर हा वाला क्वेश्चन पाहून घ्या. सिंपल. अ मॅन बॉरोज, किती रुपये विकत घेतले त्यानं? हा, मग त्याला म्हणायचं प्रिन्सिपल अमाऊंट. काय म्हणायचं प्रिन्सिपल अमाऊंट, AMOUNT इक्वल टू किती आहे 8000. इंटरेस्ट सांगा किती आहे INTEREST. इंटरेस्ट इक्वल टू 1360. टोटल रिपे, मग त्याला परत किती करायचे, तर एवढे ओरिजिनल पैसे आणि एवढं त्याच्यावरचं काय असेल इंटरेस्ट. मग टोटल किती झालं सांगा पटकन. 9360 रुपये त्याला काय करायचे परत करायचे. ही गोष्ट समजा, एवढं जमेल सगळ्यांना. पण किती महिन्यात करायचे 12 मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजे 12 महिने थोडे 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 पैसे देऊन त्याला 9360 कंप्लीट करायचे. म्हणजे जेव्हा तो 12 महिने थोडे थोडे पैसे देईल तेव्हा टोटल किती होईल त्याची 9360. मग दिस इज द केस ऑफ एपी. हे वाक्य लिहायचंच की या क्वेश्चन मध्ये जी केस दिलेली आहे ती कशाची आहे एपीची आहे, ज्याच्यावरून S12 म्हणजे 12 महिन्याची टोटल किती झाली पाहिजे तुमची 9360. कारण की 12 इन्स्टॉलमेंट दिले त्याने. 12 इन्स्टॉलमेंट म्हणजे 12 महिने. मग 12 महिने जेव्हा तुम्ही पैसे भरसान तेव्हा त्याची सगळ्याची टोटल किती होईल 9360. एवढं समजलं का? आता पुढची गोष्ट, त्याचा डी कसा फाइंड करायचा. डी म्हणजे काय तर ते समजेल तुम्हाला याच्यावरून. इच इन्स्टॉलमेंट परत बिंग लेस दॅन प्रिसिडिंग 1/40 रुपीज. प्रत्येक इन्स्टॉलमेंट मधला फरक कितीचा आहे 40चा. पण तो प्लस 40चा आहे की -40चा आहे. तर हे कसं समजायचं, जर इथं लेस असलं, काय असलं लेस, तर -40 घ्यायचं. मग लेस आणि हा नंबर, मग किती इन्स्टॉलमेंटचा फरक आहे इथं लक्षात ठेवायचं. इथं घेईन -40. जर इथं समजा लेस आणि 10 असतं तर उत्तर काय घेतलं असतं आपण ना -10. इथं जर असलं मोर 40 तर मग +40. समजलं का कंडिशन. जर लेस असेल तर मायनस घ्यायचं, मोर असेल तर प्लस घ्यायचं. एवढं समजलं. चलो हा घेतला डी. आता काय करणार फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट फाइंड करायची. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असते ए फाइंड करायचं आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असेल T12. कारण की 12वी इन्स्टॉलमेंट. ह्या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या फाइंड करायच्या आहे. सोपं आहे. व्हॅल्यू पुट करा, आन्सर येऊनच जाईल. सगळं तयार आहे, सगळं आपल्याजवळ काय रेडी आहे. मग फक्त तुम्हाला फॉर्म्युला पुट करणार आहे. याचा फॉर्म्युला सांगा काय असते n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी. सिंपल फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. यस 12, कारण 12 महिन्याचे इन्स्टॉलमेंट आहे म्हणून 12 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a + 12 -1 इंटू डी. डी म्हणजे किती आहे -40 असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये टाकतो. चला 2 डिवायडेड बाय 12 6 इन ब्रॅकेट 2a जसाचा तसा प्लस
12 मायनस 1 11 हा 11 इंटू -4 आता 40 मला इथं काही दिसतच नाही मी काय लिहित आहे कारण तिथं सगळं हे चमकते रिंग लाईट पहा 6 इन ब्रॅकेट पहिले आतमधला कार्यक्रम निपटा ए प्लस मायनस इंटू प्लस काय होईल मायनस 11 चौक किती होतात 44 आणि हा 0 लिहून टाकतो जमलं एवढं आता इथपर्यंत आले हे झालं पुढचा कार्यक्रम अंदरचा पण बाहेर बी तर थोडं लक्ष द्या मला सांगा S12 ची व्हॅल्यू किती होती आपल्याजवळ 9360 म्हणजे इथं किती पुट करून द्या 9360 इथं पुट केलं की आपल्याला माहिती आहे 6 अंदर तर काही मल्टिप्लाय करणार नाही तो कुकडे येणार इकडे आला तर डिव्हिजन मध्ये मग या स्टेप मध्ये त्याला इकडे घेऊन या इथंच घेऊन या आणि इकडे जर आणला तर याला इकडे लिहायची गरज पडणार नाही म्हणजे थोडंसं आपण शांत होऊन जाऊ समजली आहे कंडिशन तुम्हाला मग इकडे बाहेर चालू द्यायचं करा डिवाइड पटकन याला किती होईल 6 1 6 3 उरले 6 5 30 परत 3 उरले 6 6 36 1560 इक्वल टू 2a मायनस 440 आता हे 440 इकडे मायनस इकडे आलं तर 1560 मायनस नाही प्लस 440 इक्वल टू 2a किती होत सांगा पटकनी 40 टाकले घेऊन जाता 1600 2000 ते 2000 इक्वल टू 2a 2 इकडे पाठवून द्या a इक्वल टू काय होऊन जाईल 2000 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आलं उत्तर 1000 म्हणजे तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली फर्स्ट इन्स्टॉलमेंट देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू ए इक्वल टू किती आली मग तुमची 1000 रुपीज आता लास्ट इन्स्टॉलमेंट काय होती इन्स्टॉलमेंट इक्वल टू T12 इक्वल टू किती हे कशी काढसान सांगा पटकनी TN चा फॉर्म्युला काय A प्लस N मायनस 1 इंटू डी पटकन सांगा T12 इक्वल टू ए किती आहे 1000 प्लस N 12 मायनस 1 इंटू -40 व्हॅल्यू पुट करा पटापट 1000 जसा तसा प्लस किती झाले 11 इंटू -40 पहिले याचं करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन 1000 ला इन्व्हॉल्व करायचं नाही 11 चौक 44 परत किती आले 660 जमलं की पाहून घ्या हा आला तुमचा T12 म्हणजे कोणती इन्स्टॉलमेंट लास्ट इन्स्टॉलमेंट हा इतका IMP क्वेश्चन वाटतो मला दरवर्षी फक्त हा 2000 आमच्याच वेळेस आला होता समजलं का कळेल का लक्षात मग हे क्वेश्चन जास्त कठीण नाहीये फक्त तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं आहे हे क्वेश्चन करून पाहणं जोपर्यंत करून पाहणार नाही पण तुम्ही म्हणसान सर हे क्वेश्चन आम्हाला कठीण वाटतात आम्हाला जमतच नाही तर बेटा पहिले जुने क्वेश्चन कर जुने क्वेश्चन जेव्हा डोळे लावून व्हायला लागतील ना त्या दिवशी हे क्वेश्चन समजायला लागतील कारण सोपी गोष्ट तर नाहीये चलो आता लागतील हे झालं तुमच्या पुस्तकातले क्वेश्चन आता एक क्वेश्चन हा घेतला म्हणजे आता हे सगळे वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन आहे म्हणजे प्रॉब्लेम सेट मधले जे कठीण आहे बट कामात पडू शकतात पहिला हा वाला क्वेश्चन ऐकून घ्या याचं म्हणणं आहे की देअर आर 37 टर्म किती टर्म आहे सम इन अँड एपी टोटल टर्म किती आहे 37 टर्म आहे एपी मध्ये सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ऍट द मिडल त्यातल्या ज्या मधातल्या 3 टर्म आहे त्यांची बेरीज किती आहे 225 आता मला सांगा 37 टर्मच्या मधात कोणकोणत्या टर्म असतील पटकन सांगा THRW 3 terms 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 placed PLACD placed exactly 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 at the middle of AP having 37 terms मला सांगा 37 टर्म आहे त्याच्या मधातल्या कोणत्या तर कसं करायचं मी सांगतो काय करायचं माहिती का या 37 ला डिवायडेड बाय 2 करायचं करा डिवाइड बाय 2 किती येत सांगा पटकन 37 ला डिवाइड बाय 2 केलं तर बे एक बे किती उरला 1 17 बे आठी 16 कोण उरला 1 मग 18 मग 18 च्या पुढची एक टर्म 18 च्या मागची एक टर्म म्हणजे कोणती असेल आर T17 T18 T19 आता कशा बरोबर आहे ना सॉरी पुढच्या पहा आता जर 37 जर तुम्ही ना पाहिला तर 37 ला तुम्ही ना डिवाइड केलं सध्याच तर 37 ला डिवाइड केल्यावर उत्तर किती आलं होतं आपलं किती आलं होतं 18 म्हणजे तुमचे 18 इकडे पाहून घ्या 18 टर्म इकडे 18 टर्म इकडे आणि मधात कोणती टर्म आहे एक टर्म आहे तर मग ही सांगा 18 जर इकडे आहे तर ही आहे 18वी टर्म बरोबर आहे त्याच्या पुढची कोणती असेल 19वी टर्म आणि त्याच्या पुढची कोणती असेल 20वी टर्म म्हणून काय घ्यायच्या पुढच्या टर्म घ्यायच्या मग डिवाइड केल्याच्या बाद जे बी आन्सर येईल त्याच्या पुढच्या काय घ्यायच्या पुढच्या 3 टर्म घ्यायच्या मग 18 आन्सर आला होता म्हणून 18 नंतर कोणती घ्यायची 19 मग कोणती घ्यायची 20 मग घ्यायची T18 पुढची घ्यायची 19
अँड T20. समजल्या का? 3 टर्म कोणत्या आल्या? मग आता पहिली कंडिशन सांगा की त्या 3 टर्मची ऍडिशन किती येते म्हणते? T25. मग T8 प्लस T9 प्लस T10 इक्वल टू, सॉरी एक मिनिट हा, 18, 19 अँड 20 किती येते म्हणते? किती आहे? 225. आता फ्रॉम कंडिशन इथे लिहून घ्या थोडस, कसं फ्रॉम कंडिशन यांची ऍडिशन एवढी येते. आता T18 म्हणजे किती? तर Tn चा फॉर्म्युला आहे सगळ्यांना, तर सांगा बरं Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये a प्लस n मायनस 1 इंटू डी, या T18 पुट करा. T18 इक्वल टू काय येईल? a प्लस 18 मायनस 1 इंटू डी म्हणजे किती येत सांगा पटकनी? 17D. तर सगळ्या याचे हेच असते की जी टर्म पाहिजे त्याच्यामधून एक डी कमी होत असते फक्त, म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल? a प्लस 17D. मग याची व्हॅल्यू किती येईल सांगा? a प्लस 18D हे म्हणाल याचं डायरेक्ट. मग याची किती येईल? a प्लस 20D इक्वल टू, हा सॉरी, याचं येईल 19D इक्वल टू किती? 225. याचं रिझन लिहून घ्यायचं लागलं तर हे वाला a प्लस n मायनस 1 इंटू डी हे असते बा रिझन. म्हणा करा ऍडिशन पटापट. एक आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, किती आहे? 3 आहे प्लस 17, 18, 19 ची ऍडिशन 36, 18 2 36, 36 18 18, 18 2 36, 18 3. काही लाजाय नाही, सांगत मी नाही, कोणीच नाही सांगत. एक जण कसे असतील रे हे लेकरं, कुकून पकडले? माझं, मी मागच्या जन्मात खूप मोठं पाप केलं असेल, तेव्हा कुठे मी पुण्यात आलो, त्यात मला या पोरांना त्या शाळेत नेलं आणि त्याच्यातून मला हे पोरं भेटले. बापा 225. मग हे आला आन्सर पा, ज्याला 3 डिवाइड होते, याला किती डिवाइड होते? 3 होते. याला किती डिवाइड होते? 3. मग डिवाइडेड बाय 3 करा, डिवाइडेड बाय 3 करा पटकन. 3 डिवाइड किती आन्सर? a प्लस 3 1 3 किती उरले? 2 3 8 24 18D इक्वल टू इथे किती सांगा? 3 7 21 एक उरला, 3 5 15. आता 18D तिकडनं पाठवून द्या. a इक्वल टू किती आला सांगा? 75 मायनस 18D. हे झालं तुमचं a चा आन्सर. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. सांगा इथपर्यंत गोष्टी डोक्यात आल्या का? केली होत नाही. समजलं का एवढं? काय केलं आपण? मिडल टर्म घेतला, सगळ्यांची ऍडिशन केली, एवढी दाखवली. आता सेकंड कंडिशन मला सांगा, सेकंड कंडिशन कोणती आहे? सेकंड कंडिशन पटकन वाचा कोणती आहे? की सम ऑफ लास्ट 3 टर्म इज 429. लास्ट टर्म कोणत्या असतील सांगा? 37 मधल्या 37, 36 आणि 35. मतलब T35 प्लस T36 प्लस T37 इक्वल टू किती आहे म्हणते? 429. मग आता व्हॅल्यू पुट करा पटकन. T35 चं काय येईल? a प्लस 34D. याचं किती येईल? 35D प्लस a प्लस 37D इक्वल टू किती? दिख ही नहीं रहा कुछ इधर लिखते समय, बोलो. 429. अभी 1 2 3 3 प्लस बोलो 34 35 35 105D. मी आता मनानेच करतो, तुमच्या नांदी कोण लागेल बाबा? माझं चुकलंच चालेल पण मी तुम्हाला नाही विचारणार. महिना तर तुम्हाला हे करायलाच लागते. चलो एवढं आलं पटकनी. आता पटकन सांगा, याला 3 डिवाइड होते का? होते. 3 डिवाइड करा. डिवाइडेड बाय 3, डिवाइडेड बाय 3. 3 डिवाइड करा, काय होईल सांगा पटकनी? a प्लस 3 5D इक्वल टू 3 1 3 एक उरला, 3 चौक 12 3 त्रिक 9. एवढं आलं. आता मला सांगा a ची व्हॅल्यू आपल्यावर तयारच आहे की नाही? ही याच्यात टाकलीच चालेल. मग a ची व्हॅल्यू काय आहे? 75 मायनस 18D. मग मी इथं टाकतो 75 मायनस 18D प्लस 35D इक्वल टू किती? 143. हा 75 प्लस आहे की मायनस आहे? प्लस आहे. तो चिन्ह मागे नसते, कुठं असते? नेहमी पुढे असते, म्हणून तो प्लस 75 आहे. तिकडे गेला तर मायनस 75. म्हणून लिहिताना याला पद्धतशीर लिहितो मी. पहा 35D समोर लिहितो, तुम्हाला वाटत असेल तर. हा 18D मायनस लिहित मागे लिहितो. चालते लिहिलं तसं? मागे पुढे केला राहू दे, जतच ठेवतो, कशाला तोडले घ्या. मग नंतर लेकर म्हणायचे सर ये कैसे हुआ? मायनस 75. पटकन सांगा, 35 18 प्लस की मायनस होईल? मायनस होईल, काऊन की दोघांची चिन्ह अलग अलग आहे, सबट्रॅक्शन होईल. 35 मधून 18 गेले, किती राहिले? 17D. मोठ्या नंबरचं साइन इक्वल टू 143 म्हणून 75 काढा पटकनी लवकर. 25 आणि 43 किती होतात? 68. देवा पावशील का, यांना संपवशील का? एखाद दिवस चांगला दिवस पण घेऊन जा यांना.
सबको ले जा. माझं चुकलं तरी हे लेकरं सांगतील नाही कधी की सर हे चुकून राहिलं सर. हे पाहतात फक्त व्हिडिओ. हे पोरं बिचारे ऑनलाईनचे तडफडतात की सर शिकवा आम्हाला शिकवा आम्हाला. येणे फुकट शिकवतो मी तरी ऐकत नाहीये. 68 मी मगाच सांगलं होतं हे बोलायच्या आधीच. 68 आला 68. आता 17 ला तिकडे पाठवून द्या. डी इक्वल टू किती येईल सांगा पटकन. डी इक्वल टू 68 डिवायडेड बाय 17 किती. चल आता इकडे बघा. त्यांना डी नी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं पूर्ण एपी लिहा. तर आपण एवढं काढलं की नाही आपलं एवढं आलं. आता याला पुट इन इक्वेशन 1 म्हणा. म्हणजे आपल्या इक्वेशन 1 मध्ये काहीतरी याची व्हॅल्यू तयार आहे. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 ची व्हॅल्यू काय ए प्लस 75 डी. इकडे पहा इकडे पहा इकडे पहा इकडे पुट इन 75 डी. तर ए इक्वल टू 75 मायनस 18 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 4. मग आता 75 मायनस 18 4 जा ते तिकडे आहे 68. 75 माइनस 68. ओह शिट ये क्या हुआ, ये किधर चला गया. कितना होगा 72. तो कितना बचा 3. तो ए की वैल्यू कितनी आई हमारी 3. तो ए आ चुका है, डी आ चुका है. अब आप एपी लिख सकते हो. तो आपको क्या लिखना है एपी लिखना है. तो एपी लिखो आराम से बैठ के अभी कि T1 इक्वल टू ए इक्वल टू कितना आएगा 3. T2 इक्वल टू क्या आता है T1 प्लस डी. T1 मतलब कितना था 3. 3 प्लस डी कितना आया था 4. 3 प्लस 4 कितना होता है 7. ये बराबर से बता देते हैं ये बच्चे. ज्यादा बड़ा पूछो तो इनको डायरेक्ट हार्ट अटैक आना लगता है. ऐसे लगता है क्वेश्चन ना किडनी मांग ली हो इनकी. चलो बोलो क्या 15. बाकी प्रोसीजर कौन बोलेगा. तीन 7 11 15. अभी कोई मत पूछना ये कैसे ये फॉर्मूले सर किधर से लाए तुमने. असं जर कोणी कमेंट मध्ये विचारलं ना भाऊ मैं ऐसा कमेंट में घुस के कान के नीचे बजाऊंगा. हे बेसिक आहे. चलो जोक सपाट. आता जे एक्झाम मध्ये आतापर्यंत येऊन गेलेले क्वेश्चन थोडे तगडेवाले क्वेश्चन आहे. या तिन्ही क्वेश्चनचे पॅटर्न सेम आहे. तिन्ही क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला समजला त्याचा पॅटर्न समजला की बाकीचे तिन्ही सॉल्व्ह होतात. मी एकदम सिंपल पद्धतीने सांगतो फक्त ऐकून घ्या. समजलं का. चला 3च क्वेश्चन आहे सोपे साधे आहे. 7-10 झाले म्हणजे अर्धा तास झाला का आपल्याला. ओ रेकॉर्डिंग स्टार्टच नाही केली. केली 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 हा ठीक आहे झाडू लगा दे फिर. चलो सुनो. तर आता हे वाले क्वेश्चन 3च आहे म्हणजे आपले एका तासाच्या आतमध्ये सगळं होऊन जातात. सोपे सोपे आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की काय म्हटलंय. त्यांना म्हटलंय पहिल्यांदा फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए. म्हणजे आपला फर्स्ट टर्म म्हणजे कोण असते T1. तो कोण आहे ए. सेकंड टर्म ऑफ एन एपी इज बी म्हणजे कोण आहे आपला T2. हा तुमचा बी आहे. अँड लास्ट टर्म सी. लास्ट टर्म म्हणजे कोण घेतो आपण Tn. तर लास्ट टर्मला आपण Tnच घेतो तो सी आहे. देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म. सम ऑफ ऑल टर्म म्हणजे Sn. तो काय म्हणते Sn ची व्हॅल्यू काय करा. Sn ची दिलेली नाहीये शो दॅट आहे. शो दॅट म्हणजे हे तुम्हाला दाखवायचं आहे. हे बाकीचं काय तुम्हाला गिवन आहे. गिवन तुम्हाला एवढं दिलेलं आहे. शो दॅट मध्ये काय आहे की Sn ची व्हॅल्यू तुम्हाला किती दाखवायची आहे ए प्लस सी इन ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 टाइम बी मायनस सी. हे दाखवायचं आहे. एवढा झाला तुमचा क्वेश्चन तयार. आता तुम्हाला ही गोष्ट डोक्यात ठेवा की जेव्हा बी तुम्ही नॉर्मल क्वेश्चन बी सोडवता ना तर सगळ्यात पहिले तुम्ही एन ची व्हॅल्यू काढता. मग एन ची व्हॅल्यू काढल्यानंतर Sn ची व्हॅल्यू काढता. म्हणून तुम्हाला तीच प्रोसिजर इथे यूज करायची आहे. पहिल्यांदा Tn चा फॉर्म्युला यूज करायचा. एन ची व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू Sn मध्ये पुटकायची आन्सर येऊन जाते. इतकं सोपा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला पाठ करून देतो. सगळ्यात पहिले घ्यायचा Tn. Tn चा फॉर्म्युला पटकन सांगा. Tn चा फॉर्म्युला काय आहे. Tn चा फॉर्म्युला काय आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता Tn ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 3. मग इथं टाकला सी. ए प्लस एन ची व्हॅल्यू माहितीये का नाही. तीच तर आपल्याला काढायची आहे. मायनस 1 डी ची व्हॅल्यू माहितीये का नाही. मग ती काढून घ्यायची इथं की डी इक्वल टू काय असते सांगा पटकन. T2 मायनस T1. T2 किती आहे तुमचा बी आणि हा ए म्हणजे बी मायनस ए. म्हणजे डी ची व्हॅल्यू काय असेल तुमची बी मायनस ए. मग ही पुट करा इथं. आता डी ची व्हॅल्यू किती आली तुमची बी मायनस ए टाकली.
आता सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला n काढायचा आहे आणि n काढण्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, या पहिले तर जो मल्टिप्लिकेशन मध्ये असते तो नाही, तर जो ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असतो तो इकडे जाते, म्हणून c a इकडे येईल. मग c मायनस a इक्वल टू n मायनस 1 b मायनस a. आता हे बघा n मायनस 1 ला हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मग इकडे आलं तर डिव्हिजन, म्हणजे c मायनस a डिवायडेड बाय b मायनस a इक्वल टू n मायनस 1. आता हा मायनस 1 आहे तो इकडे आला तर प्लस 1, मग c बाय a आणि हा b मायनस a आणि हा होईल तुमचा प्लस 1 इक्वल टू n. आता तुम्हाला लहानपणीची गोष्ट सांगतो की या 1 ला जर ऍड करायचं असेल, 1 ला काय करायचं असेल तुम्हाला ऍड, तर तुम्हाला याला मल्टिप्लाय करावं लागेल, माहिती आहे ना. डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी c मायनस a आपण काय b मायनस a इकडे पहा प्लस या 1 ला मी वर b मायनस a न मल्टिप्लाय करतो आणि खाली पण किती मल्टिप्लाय करतो b मायनस a. समजून सांगायसाठी एक स्टेप वाढली फालतू मध्ये. आता खालचं कसं झालं सेम, तर वरच्याची काय होऊन जाईल सारखी ऍडिशन, म्हणून खालचं b मायनस ए जसं तसं वरच्याची ऍडिशन करा, c मायनस ए प्लस b मायनस ए, कारण 1 न मल्टिप्लाय केला म्हणजे काही फरक पडत नाही. चलो जमलं की निवडा. आता पटकन याचे इक्वल टू काय आलं तुमचं n. आता n ची व्हॅल्यू पहा, n इक्वल टू हा बघा c हा कोण आहे b, तर हा प्लस आहे, हा बी कोण आहे प्लस आहे, तर मग मी याला पुढे लिहितो b प्लस c. आणि हा मायनस ए दोन्ही कट होतील का, नाही, कारण दोघांचे साइन सेम आहे, तर दोघांची ऍडिशन होईल. मग ए अधिक ए किती होता 2a अपॉन कोण आहे b मायनस ए. मग हा झाला तुमचा पुराचा पुरा n तयार. आता आपला युज करायचा मेन ब्रह्मास्त्र, म्हणजे जो विचारलाय तो कोण आहे, तो Sn इक्वल टू फॉर्म्युला काय असते n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. बट या क्वेश्चन साठी हा वाला फॉर्म्युला युज करायचा नाही, याच्यासाठी एक नवीन फॉर्म्युला युज करायचा जो तुमच्या बुक मध्ये आहे, आणि तो युज केला तर चालते. तो फॉर्म्युला आहे तुमचा T1 प्लस Tn. हा करसान तर डायरेक्ट आन्सर येईल, तो करसान तर थोडस कसं फिरून फारून खावं लागेल. म्हणून या क्वेश्चन साठी हा फॉर्म्युला पाठ करा, आणि फॉर्म्युला सोपा आहे, n/2. n ची व्हॅल्यू सांगा b प्लस c मायनस 2a डिवायडेड बाय b मायनस a, आणि हे अख्खं डिवायडेड बाय कोण आहे 2. हा पा अख्खा n डिवायडेड बाय 2 लिहिला इन ब्रॅकेट. T1 ची व्हॅल्यू सांगा पटकनी a प्लस Tn ची व्हॅल्यू सांगा c. जमलं काम झालं. आता तुम्हाला जर एक गोष्ट सांगतो, जेव्हाही तुम्हाला असं दिसेल a अपॉन b आणि डिवायडेड बाय 2, तर लक्षात ठेवा वरच्याचा डिनॉमिनेटर खाली येत असतो, आणि जर खालच्याचा डिनॉमिनेटर असला, समजा जर तुम्हाला असं कुठं असलं 2 अपॉन a अपॉन b, तर खालच्याचा डिनॉमिनेटर वर जात असतो, म्हणून वरच्याचा डिनॉमिनेटर कुठे येतो खाली, खालच्याचा कुठे जात असतो वर. म्हणून हा वरच्याचा डिनॉमिनेटर पहा, वरचा डिनॉमिनेटर तो कुठे चालला येईल खाली, म्हणजे याचं होईल b प्लस c मायनस 2a. हे वरचं डिवाइड बाय हा 2 जिथच्या तिथंच वरचा डिनॉमिनेटर खाली आणला, तो काय आला b मायनस a, आणि इंटू कोण आहे a प्लस c. जमला तुमचा क्वेश्चन तयार आहे. पहा आला की नाही. फक्त याला प्रॉपर लिहा, Sn इक्वल टू बरोबर लिहा त्याला, हा a प्लस c समोर लिहा, त्याच्या मागे काय लिहा b प्लस c मायनस 2a लिहा, आणि अपॉन मध्ये काय लिहा 2 अपॉन b मायनस a. जर माझं एका पेजवर हे मावू शकते एवढ्याच्या बोर्डच्या, तर तुमचं मावलंच पाहिजे. म्हणून हे क्वेश्चन कठीण नाहीये, फक्त 3 खेप 4 खेप सोडवा लागतात, आणि 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, करून घ्या. 3 वेळेस 4 वेळेस सोडवा, समजते का. 3 वेळेस 4 वेळेस काय करा सोडवा, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. समजलं का, सांगा पटापट. मग ही गोष्ट परत पहा लागलं तर 2 वेळेस आणि करून घ्या. हा पॅटर्नचा क्वेश्चन येऊ शकतो, मी सांगतो हा नाही आला तरी या पॅटर्नचा येईल. आता उरले फक्त 2च क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन सेम आहे, हा पण सेम आहे हा पण सेम आहे, पण मी दोन्ही घेईल कारण दोन्ही कामाचे आहे. म्हणून त्या पॅटर्नचा क्वेश्चन आला तुम्हाला सोडवता येईल. आता या पॅटर्नचा आला तर मी सांगतो काय करायचं. आता पहा क्वेश्चन काय म्हणते पहा पहिले, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म ऑफ, म्हणजे पहिलेच कंडिशन दिली आहे तर त्याने सम ऑफ म्हटलंय की नाही, तर सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म म्हणजे काय असते, हे गिवन लिहितो लागलं तुम्ही, गिवन तुम्हाला काय दिलंय की सम ऑफ फर्स्ट पी टर्म लिहून घ्या, सम ऑफ फर्स्ट FIRST फर्स्ट पी टर्म्स, याला काय म्हणसान तुम्ही SP. सम ऑफ फर्स्ट n टर्मला आपण SN म्हणतो ना तसं. नंतर सम ऑफ फर्स्ट FIRST क्यू टर्म्स TERMS इक्वल टू काय म्हणसान SQ. हे दोन लिहून घेतली टर्म्स. देन शो दॅट सम ऑफ फर्स्ट P प्लस क्यू टर्म इज किती आहे म्हणते 0. मग ते बी लिहून घेऊ, सम ऑफ फर्स्ट FIRST फर्स्ट P प्लस क्यू
टर्म्स इक्वल टू काय सांगा पटकन. एस पी प्लस क्यू. हे पहिले तर लिहून ते घ्यायला लागेल ना, काय ते काय दाखवणं आपल्याला, ते दाखवणं ते नंतर बघू. पण मला सांगा एवढं समजलं का? पटकन सांगा, हे समजलं का की सम ऑफ फर्स्ट पी टर्म म्हणजे एस पी एस क्यू आणि एस पी प्लस क्यू. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे का? सम ऑफ फर्स्ट एन टर्म्सचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला सांगा पटकन. एस एन चा फॉर्म्युला काय असते? एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस इंटू डी. हा फॉर्म्युला बेसिक माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यांना येते ना. सम ऑफ फर्स्ट पी टर्मचा फॉर्म्युला काय असतो? तोच असतो. आता इकडे पहा दुसरी गोष्ट पहा. सम ऑफ फर्स्ट पी टर्मचा फॉर्म्युला काय सांगा पटकन. पी बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1, जिथं एन होता तरी पी, एन होता तिथं पी इंटू डी. सम ऑफ फर्स्ट क्यू टर्मचा फॉर्म्युला क्यू बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म. तर पहा, यांच्या जागी पी झाला, यांच्या जागी क्यू झाला, यांच्या जागी काय करणार आपल्याला? पी प्लस क्यू. तर पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इंटू 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. तिन्ही चारी फॉर्म्युला समजले का सांगा? फक्त यांच्या जागी पी टाकायचा, मग यांच्या जागी क्यू टाकायचा, मग यांच्या जागी काय टाकायचा? पी प्लस क्यू. जमलं? मग हे सगळे लिहून घ्यायचे. आता कुठं लिहायचं? टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला? पटकन सांगा की जो तुमचा सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म आहे तो किती आला पाहिजे? तुमचा 0 आला पाहिजे. हे तुम्हाला प्रूव्ह करणं आहे. मग पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं, त्याच्या बाद लिहायचं, कारण हे कुठं ना कुठं दाखवावं लागेल. मग त्याच्या पहिलेच दाखवून द्या. आता कुठं क्वेश्चन सुरू करायचं? आता काय करायचं? क्वेश्चन सुरू करायचा. मग एवढं भारोड लिहिता येईल का सांगा पटापटा? सोपा एवढं भारोड. आता क्वेश्चनचा आन्सर लिहिताना सगळ्यात पहिले घ्यायचं जे दिलंय ते सांगा. काय दिलंय त्यांना? सम ऑफ फर्स्ट पी टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म. मग लिहून घ्यायचं की सम ऑफ फर्स्ट पी टर्म इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म. हे काय आपल्याला गिव्हन. आता सम ऑफ फर्स्ट पी टर्मचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला जो असेल तो सांगा पटकन. पी बाय 2 इन ब्रॅकेट पी मायनस 1 इंटू डी इक्वल टू याचा फॉर्म्युला क्यू बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. समजलं? लिहिले दोन्ही फॉर्म्युले. आता हे गिव्हन होतं, त्यांनी सांगितलं होतं इक्वल इक्वल, आपण घेतलं. आता पहिलेच इकडचा 2 इकडचा 2 उडवा, कारण इकडेही 2 आहे इकडे 2 आहे. हा सगळं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तो उडतो. तोडून टाका. उडला पहिल्या. एवढं जमलं का सांगा? अरे हो नाही काही बोला. इक्वल टू हे उडवायचं सोपं स्टेप. पहिली स्टेप समजली, सोपी होती. आता दुसरी स्टेप आहे का? दुसरी स्टेप आहे का? एक एक स्टेप समजून घ्या, कारण ये मुश्किल होने वाला आहे. आता काय करायचं माहितीये का? सगळ्यात पहिले डी न अंदर मल्टिप्लाय करून घ्यायचं. पुन्हा मल्टिप्लाय करायचं डी न. तर डी अंदर पाठवा, पी तसाच राहू द्या. 2a प्लस डी अंदर पाठवा, डी इंटू पी पी डी मायनस डी इंटू 1 डी. जमलं? काऊन की मागून पण तो मल्टिप्लायच करतोय ना, म्हणून मल्टिप्लाय करून घ्या. इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट 2a जसाचा तसा प्लस क्यू इंटू डी क्यू डी मायनस डी इंटू क्यू. हे नेहमी पी समोर ठेवा, डी ला मागेच ठेवा. आता या पी न अंदर मल्टिप्लाय करा. पी न अंदर मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू ए इंटू पी 2pa पी इंटू पी पी स्क्वेअर डी मायनस पी इंटू डी इक्वल टू ये मल्टिप्लाय करा 2qa प्लस मल्टिप्लाय करा क्यू स्क्वेअर डी, याला मल्टिप्लाय करा मायनस क्यू डी. केलं? आता सगळे उचला आणि इकडे घेऊन या. सगळे उचलून इकडे घेऊन या. सर्वचे सर्व जर इकडे उचलून तुम्ही आणले तर पटकन सांगा काय येईल? तर पहा, हा 2pa जेवढा समजला दिसला सगळ्यांना? 2pa दिसला का? अरे हो नाही दिसला. आता या 2pa जोड इकडचा उचलून नाही याचा. हा 2pa प्लस इकडे आला तर मायनस 2pa नाही येतो. तो कोण आहे? तो आहे 2qa. पहा बरोबर याच्या जोड हा लिहायचा. आता काय करायचं? हा वरचा पाहायचा कोण आहे? प्लस पी स्क्वेअर डी. तिकडचा आणायचा उचलून त्याच्यासारखा कोण आहे? मायनस क्यू स्क्वेअर डी. उचलून आणताना सारखे सारखे जवळ आणायचे. आता लिहायचा कोण लिहायचं सांगा पटकन? मायनस पीडी. तिकडचा आला तर काय होईल पटकन सांगा? हा मायनस इकडे आला तर प्लस क्यू डी इक्वल टू 0. एवढं समजेल का सांगा? आता सुरू होते कॉमन काढण्याचा खेळ. कॉमन काढण्याचा खेळ म्हणजे पाहून घ्या, या सगळ्यामध्ये जे सारखं असेल 2-2 मध्ये, या दोघांमध्ये पाहून घ्या. हे दोघं जे दिसतात ना, या दोघांमध्ये जे तुम्हाला सारखं दिसेल, या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये, त्याला काय करायचं? कॉमन काढायचं. कसं कॉमन काढतात पाहून घ्या. इकडे पहा, कोण सारखं आहे? 2 आणि a सारखा आहे. 2a
मग उरला कोण पी मायनस क्यू, चिन्ह लिहायला लागेल ना मदत, प्लस कोण सारखा आहे डी. मग डी कॉमन जर काढायचं असलं तर डी ला समोर कॉमन नका काढू, त्याला कुठं कॉमन काढा मागे, मागे कॉमन काढायला मजा आहे पण जाऊ दे, सध्याच आपण समोरच लिहू होती. डी कॉमन काढला उरला कोण पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, इथं कोण कॉमन निघेल डी, मग मायनस डी पण, कारण तुम्हाला माहिती आहे जर समोर जर मायनस असेल तर मायनस कॉमन काढावं लागतेच. मग मायनस डी कॉमन काढला तर मायनस कॉमन काढला तर मायनस गेला डी गेला, उरला कोण पी. आता अटी चिन्ह बदलून जाईल कारण मायनस कॉमन काढलं की चिन्ह बदलते, काय चिन्ह होईल इथं मायनस क्यू इक्वल टू 0. समजलं का एवढं. आता पहा इथं पी मायनस क्यू आहे, इथं पण पी मायनस क्यू आहे, इथं पी मायनस क्यू आहे का, इथं तुम्ही अटकसाल, इथं अटकल्यावर तुम्हाला एक फॉर्म्युला आठवण आहे, तो म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, म्हणजे त्याला तुम्ही फोडू शकता आणि त्याला फोडून तुम्ही काय लिहू शकता पहा, ते जसं तसं लिहायचं, त्याला हात लावायचा नाही, बट थोडस चेंज करायचा, थोडासा चेंज म्हणजे हे जे मधातलं दिसते तुम्हाला एवढं, हे पहा हे जे मधातलं दिसते हे जसं तसं ठेवा, यालाही हात लावायचा नाही, त्याला म्हणा तुझ्या जागेवर जा, हा पहिल्या डीले हात लावायचा नाही, त्यालाही म्हणा तुझ्या जागेवर जा, हे पद्धतशीर आहे. पण ही पी स्क्वेअर म्हणून क्यू स्क्वेअर दिसते, याचा फॉर्म्युला लिहायचा, याचा फॉर्म्युला सांगा काय येतं, याचा फॉर्म्युला असते ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे फॉर्म्युला काय त्याचा पी प्लस क्यू पी मायनस क्यू, आणि या पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचे काय टाकायचे, आता हे दोन टाकायचे, टाकले दोन बसतात का, छोटं करा बारीक वर थोडासा, तरी बसत नाही, ठीक आहे सर थोडासा बसा, शीट बसले पाहिजे 3, हा जमलं. मग समजून घ्या की जिथं तुम्ही अटकसान तिथं कोणता फॉर्म्युला युज करतात पटकन सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला समजला की पा पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू, तिन्ही याच्यात पी मायनस क्यू आलं, आणि 0 मध्ये तर सगळंच असते, मग म्हणायचं डिवायडेड बाय कोण डिवाइड करायचं पी मायनस क्यू नच डिवाइड करायचं, म्हणजे सगळ्यातले पी मायनस क्यू गायब झाले, तर उरलं कोण सांगा, इथं 2a उरला, प्लस इथं कोण उरला फक्त डी आणि पी प्लस क्यू, कारण पी मायनस क्यू सगळे गायब होऊन जाते डिवाइड केल्यामुळे, पी मायनस क्यू आणि मायनस इथं काय होईल सांगा पटकन, पी मायनस क्यू इक्वल टू 0, सगळ्यातले सॉरी रे चुप बसा, इथं प्रॉब्लेम काय सांगतो कांती, इथं जेव्हा मी लिहितो तिची रिंगलाईट इथं दिसते मला, पण मला तिथं काहीच दिसत नाही डायरेक्ट, म्हणजे माझं सगळं हवेत तीर चालतात. म्हणून तुम्ही जर मगापासून पाहिलं असेल तिन्ही क्वेश्चन मध्ये चुका कुठे होतात, इथंच, इथं चुका होण्याचं मेन रिझन काय, इधर कुछ भी नहीं दिख रहा है बस लिख रहा हूं मैं. आता पहा याच्या पुढे समजून घ्या, सगळे पी मायनस क्यू उरले, आता तुम्हाला डी कॉमन काढायचा, कोणत्या दोघांमधून डी कॉमन निघेल ते पाठ करून न्या, पहा या दोघांमध्ये डी आहे तो कॉमन निघतो, तर हा पहिला कोण आहे आपला 2a जसा तसा, प्लस यातला डी कॉमन काढा, डी कॉमन काढला म्हणजे कोण आहे, डी गेला तर उरला कोण पी प्लस क्यू, मायनस इथचा डी गेला तर उरला कोण 1, मग डी कुठे गेला तर डी कॉमन मागे काढतो मी, पुढे नाही काढायचा, डी कॉमन कुठे काढायचा मागे काढायचा, जर तुम्हाला अशी इच्छा असेल तर आपण त्याला पुढे कॉमन काढू शकतो, नंतर त्याला मागे लावू शकतो, तुमची इच्छा असेल तर, इक्वल टू 0, म्हणजेच हा पार्ट 2a प्लस डी ला मागे ठेवतो मी फक्त पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इक्वल टू 0. आता इकडं पहा ही व्हॅल्यू आली की नाही, आता ही पुटकायची पहिल्या इक्वेशन मध्ये, कुठं पुटकायची इकडं पहा, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, 2a पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, तर ही करायची पुट याच्यात, मग याच्यात पुट करायसाठी याला काय म्हणायचं इक्वेशन नंबर 1, आणि आता म्हणायचं पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 काय सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म इक्वल टू काय सांगा पटकनी n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इक्वल टू किती आहे, सॉरी हा, आता n/2 इंटू याची व्हॅल्यू किती आहे सांगा पटकनी, हा तेच होते यही हो रहा है p प्लस क्यू बाय 2, ठीक आहे, तर मला सांगा p प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इंटू या सगळ्याची व्हॅल्यू काय 0, आपण जस्ट घेतली वरून 0, आणि हे इंटू 0 म्हणजे सगळं काय झालं 0, म्हणजे तुमची सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म किती झाली 0, आणि हे झालं तुमचं प्रूव्ड. समजलं का सांगा पटकन, मग हे एकाच पेज मध्ये बसलं माझं पण, हे एकच पेज आहे, हे मागची तर फक्त इन्फॉर्मेशन होती. मग सगळ्यात पहिले सांगा काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर सम ऑफ फर्स्ट एन टर्म लिहा, म्हणजे फॉर्म्युला होऊन जाते, मग पी टर्म मग क्यू टर्म मग कोणत्या पी प्लस क्यू टर्म, मग प्रूफ पण काय लिहायचं की सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू इक्वल टू किती दाखवायचं तुम्हाला 0, पण त्याच्या पहिले या पी प्लस क्यू वाल्याला काय द्यायचं इक्वेशन नंबर 1, नंतर काय करायचं सांगा, तर पहिल्यांदा घ्यायचे गिवन की सम ऑफ पी इक्वल टू सम ऑफ क्यू, मग फॉर्म्युला येतील, मग 2 उडवायचा, मग काय करायचं पहिले डी अंदर पाठवायचा मल्टिप्लाय होईल, मग पी अंदर पाठवायचा मल्टिप्लाय होईल, मग त्याच्यावर सगळे उचलायचे आणि एका साईडला घेऊन यायचे, आणि मग एक एक कॉमन काढायचं,
कॉमन काढल्यानंतर तो एक फॉर्म्युला यूज करायचा ए प्लस बी ए मायनस बी वाला. मग हे लक्षात ठेवता इथं कोणता फॉर्म्युला यूज झाला तर डॉट 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 कोण इकडे लिहितो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते ए प्लस बी आणि ए मायनस बी आणि हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. इथं पहा पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मध्ये आणि त्याच्यामुळे पी मायनस क्यू सगळ्यात होतं. मग सगळ्यात होतं म्हणून ते डिवाइड करून कापून टाकलं. मग डी कॉमन काढला मग आपलं उत्तर तयारच होतं. मग त्याला पुट क्वेश्चन केलं पुट इन इक्वेशन 1 आन्सर तयार. असा सेम क्वेश्चन सेम पॅटर्ननी सोडेल सेम पॅटर्ननी फक्त थोड्या वेगळ्या याच्यात जाईल तो हा सोडवायचा आपल्याला. पटकन पहा काय क्वेश्चन येतं. परत तेच लिहू आपण यम टाइम यम टर्म. मला सांगा पहिले आणि दुसरं काय म्हटलं इज इक्वल टू द यन टाइम यन टर्म. तर पहिल्यांदा मला सांगा यन टर्म म्हणजे काय असते टीएन असते आणि टीएन म्हणजे काय फॉर्म्युला सांगा एन मायनस 1 इंटू डी. यमथ टर्म म्हणजे काय सांगा पटकनी टी एम असेल त्याचा फॉर्म्युला काय येईल ए प्लस एम मायनस 1 इंटू डी. जमलं. चलो आता मला सांगा यम प्लस यनथ टर्म यम प्लस यनथ टर्म काय असेल यम प्लस यन टर्म म्हणजे असेल टी एम प्लस एन. पहा इथं एन होता तर एन आला एम होता एम होता टी एम प्लस एन आहे तर एम प्लस एन इक्वल टू ए प्लस एन एम. मग इथे काय येईल एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. याला काय म्हणा इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेव. आता टू प्रूव्ह मला सांगा तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय टू प्रूव्ह काय तर त्यानं म्हटलं एम प्लस एन टर्म ऑफ एन एपीएस किती पुट करना है 0. मग एम प्लस एन इक्वल टू पुट करना है 0. 8 वाजले का नाही टाइम आहे समजलं का एम प्लस एन इक्वल टू काय पुट करना है 0. सोपं आहे की नाही जमेल. आता तुम्हाला काय करायचं सांगतो याच्या पुढे महत्वाची गोष्ट सुरू होईल ते घ्यायची पुढच्या पेजवर. का पुढच्या पेजवर कारण कसं आहे संपले पाहिजेत कार्यक्रम ते सगळं एकाच पेजवर बसलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. चला पहा पटकन. आता एवढं टू प्रूव्ह पर्यंत आणलं की सगळ्यात पहिले काय करायचं सांगतो इकडे पहा जे गिवन आहे ते घ्या. काय म्हटलं त्यांना यम टाइम यमथ टर्म. मग पहा इकडे पहा यम टाइम म्हणजे यम टाइम यमथ टर्म इज इक्वल टू ऑफ एन एपी इज इक्वल टू यंथ टाइम कोणती टर्म एन टर्म दिला. आणि हे काय तुम्हाला सारखं गिवन. मग हे तर लक्षात ठेवावंच लागेल की यम टाइम यम टर्म इक्वल टू एन टाइम एन टर्म. आता व्हॅल्यू पुट करा यम टी एन ची व्हॅल्यू काय सांगा पटकन टीएम ची ए प्लस एम मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपल्या टीएम चा. एन ची व्हॅल्यू सांगा एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. लागलं तर तुम्हाला जर अशी इच्छा असेल की हे ब्रॅकेट थोडे कन्फ्युजिंग होतात तर आपण काय करू माहितीये मोठेवाले ब्रॅकेट घेऊ. आपल्या काय घरचाच माल आहे सगळा. आता सगळ्यात पहिले पहा ही वाली स्टेप पहा आणि ही वाली स्टेप पहा. ही वाली स्टेप पहा सेम आहे की नाही जवळपास कापल्यानंतरची सेम स्टेप आहे. मग जवळपास सेम आहे तर तेच प्रोसिजर पुढे फॉलो करा. सेम प्रोसिजर चला करा. पहिले डी न अंदर मल्टिप्लाय करा एम इन ब्रॅकेट ए प्लस डी अंदर आला तर एम डी मायनस डी इक्वल टू एन इन ब्रॅकेट ए प्लस डी ने एन ला मल्टिप्लाय केलं तर एन डी हा मायनस डी न 1 ला केलं की मायनस डी. चलो आता यम अंदर पाठवा यम इंटू ए एम ए. आता एम ए लिहा की ए एम लिहा तुमची मर्जी पण मी काय करतो एम एस लिहितो एम ए प्लस एम न एम ला मल्टिप्लाय केलं तर एम स्क्वेअर डी मायनस एम डी इक्वल टू एन नी मल्टिप्लाय करा एन ए प्लस एन स्क्वेअर डी मायनस एन डी. आता सगळा माल उचला आणि इकडे आणा पण माल उचलताना लक्षात ठेवा की एम ए जवळ कोण लिहायचा एन ए लिहायचा मग मायनस एन ए. मला सांगा एम स्क्वेअर डी जोड कोण लिहिसान एम स्क्वेअर डी जोड कोण लिहिसान पटकन सांगा मायनस एम स्क्वेअर डी कुठून येऊन राहिलं माहिती आहे इकडनं. आता मायनस एम डी जोड कोण लिहिसान पटकन सांगा मायनस एम डी जोड इकडचा एन डी उचलून येईन. हा पाय मायनस एन डी इकडे आला तर प्लस एन डी इक्वल टू काही सांगा पटकन 0. आता परत काय काढायचे याच्यातून काय काढायचं कॉमन. कसे कॉमन काढसान सांगा पटकन कोण कॉमन येते ए कॉमन काढला कोण उरलं एम मायनस एन. इथे कोण कॉमन निघते पटकन सांगा डी कॉमन निघते तो उरला कोण एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर मायनस कोण कॉमन निघते परत डीच. तर हा मायनस डी कॉमन काढल्यामुळे अटी उरेल एम आणि या मायनस काय होऊन जाईल मायनस एन इक्वल टू 0. एम मायनस कॉमन काढल्यामुळे आतमधलं चिन्ह चेंज. परत पहा एम मायनस एन आहे एम मायनस एन आहे याच्यात पण एम मायनस एन आहे फक्त तो दिसत नाही. कसा युज करसान सांगा ए एम मायनस एन प्लस डी. इथं काय करता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे एम प्लस एन एम मायनस एन. तर ही गोष्ट फक्त एवढी लक्षात ठेव जा की इथं काय झालं म्हणून इथे एक फॉर्म्युला यूज झाला. कोणता फॉर्म्युला यूज झाला
ए प्लस बी ए मायनस बी वाला म्हणजे मायनस डी एम मायनस एन. तर इथं कोणता फॉर्म्युला यूज झाला लक्षात ठेवजा. कोणता झाला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. याला सांगा डिवायडेड बाय काय म्हणसान? डिवायडेड बाय. तिथं पी मायनस क्यू ने केलं होतं, इथं कशाने करसान? एम मायनस एन. तर सगळे एम मायनस एन गायब करा. हे गेलं हे गेलं हे गेलं, उरला काय इथं? ए. मग इथं उरला तुझा फक्त ए प्लस इथचा ए गेला, इथचा एम मायनस एन गेला, कोण उरलं? डी इन ब्रॅकेट एम प्लस एन. इथचा एम मायनस एन गेला, कोण उरला? मायनस डी इक्वल टू 0. पटकन सांगा कोण कॉमन काढायचा आता? डी कॉमन काढायचा. डी कसं कॉमन निघेल? काळा कॉमन डायरेक्ट सारखा एम प्लस एन उरलं. इथं काय उरलं? -1 इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू पहा कशाची आहे. हा डी मागे टाका, ए प्लस डी मागे टाका फक्त, बाकी काहीच नाही करायचंय. त्याला डी ला फक्त मागे लिहा इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू पहा कशाची आहे. आहे व्हॅल्यू आहे का सेम जशी तशी व्हॅल्यू. मग हे लिहायचं की सरळ सरळ याच्यात काय घ्यायचं? टी. किती येते? टी एम प्लस एन इक्वल टू 0. कुठून घेतलंय आपण ना? फ्रॉम 1. झालं डायरेक्ट. ही व्हॅल्यू कशाची होती? 1 मधल्या इक्वेशनची होती. म्हणून सारखं ही व्हॅल्यू कुठून घेतली आपण? 1 वरून घेतली. की ए प्लस एम मायनस 1 इंटू डी हा काय होता? टी एम प्लस एन होता. झाला प्रूव्ड. मग हे क्वेश्चन पहा किती सोपे. PROVED. मग हे क्वेश्चन जास्त कठीण नव्हते, पण हे 2-2, 3-3 वेळेस प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार नाही. तुम्ही इथपर्यंत येऊन अटकसान, मग कधी इथपर्यंत येऊन अटकसान, कधी इथपर्यंत येऊन अटकसान. अटकणारच आहे स्टार्टिंगला, पण एकदा प्रॅक्टिस झाली की आता माझे काही पाठ झाले 3 वर्षात. मला आन्सर बी माहित असते की हे असंच येते, म्हणून होती सवय, करावी लागेल. म्हणून जर तुम्हाला ते मागचे मार्क्स पाहिजेत तर हे मेहनत करा. कारण या 3 क्वेश्चन मधले 2 क्वेश्चन तर रिपीट आलेले आहे. तो मेहनत आपकी जिम्मेदारी, शिकवणं माझी जिम्मेदारी. हा व्हिडिओ 1 तासाचा होता. 1 तासात मी सगळं संपवलं. उद्या परत घेऊ नवनीत मधले क्वेश्चन, त्याच्या बाद घेऊ मस्त त्या स्पेशल बुक मधले क्वेश्चन. त्याच्या बाहेरचं येणारच नाही. आलं तरी ते तुम्हाला जमून जाईल, कारण प्रॅक्टिस झालेली आहे आपली बरीचशी. समजलं का? चलो, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ इथंच संपला असं मी घोषित करतो. हा व्हिडिओ शेअर करा. याला जर व्ह्यूज गेले तर उद्याचा व्हिडिओ येईल, नाही तर मग काही खरं नाही. चलो बाय 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 बाय.